मजबुरीनं मग मला चालवा लागली की रे. तर चला मग पाहू कशी. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तसंच फायबर सिरीजच्या 14व्या पार्टमध्ये. चला, रेल्वे तर आली पण ते मालगाडी आहे, आपल्याला त्याच्यात नाही जायचं, आपल्याला आपलं काम पाहायचं आहे. तर मग चला पुढे मग तयारी करून निघालो मी आपल्या साईडवर आपली येलो होती क्रेन. या व्हिडिओत आपल्याला करायचे होते आपले म्युरल असेंबल. मग ड्रायव्हरला सांगितलं, भाऊ प्रेमानं उचलतो बा आपलं फ्रेम. तो म्हणे, भाई तुम टेन्शन मत लो, तुम्हारा फ्रेम मैं अच्छे से तुम्हारे जगह पे लगा के देऊंगा. आपल्या सवंगडीसोबत पाहिली बा त्याची मजा. फ्रेम आपल्या 2-3 महिन्यापासून ठेवलं होतं इथं स्पॉटवर, त्याच्यानं ते धुवा लागत होत्या. पहिले धुवून वगैरे घेतल्या, भाऊचा हात नव्हता पुरवायला तर भाऊला उचलून घेतलं. मग पाहून घ्या कशा चकाचक फ्रेम निघाल्या. झालो पहिले आपल्या क्रेनवाल्या भाऊनं आणली पहिलीच फ्रेम आपली, वरती जाऊन पहिले सेटिंग लावून घेतली. मग काढली आपली दुसरी फ्रेम. दुसऱ्या फ्रेमला सेम तसंच काढलं, तिकडे धुवायला घेऊन गेलो आणि धुवून पद्धतशीर त्याला वरती अरेंज करून टाकला. वरती वाढणाऱ्यासारखं बसून प्रत्येक वेळेस मला अरेंज करायला लागत होतं, कारण जॉईंट मॅच होणं गरजेचं होतं. मग हा व्हिडिओ घेतला आहे, तुम्हाला वाटत असेल क्रेन चालू राहील तर. मग हे फ्रेम आपली झाली होती तयार धुवून वगैरे. मग हे लावली. भरपूर दिवस आपलं हे काम ठेवून होतं, त्याच्यामुळे याच्यावर धूळ आणि त्याच्यामुळे कलर डल दिसत होता. त्याच्यानं धुवून त्याला आता प्रत्येक आपल्याला डबल रिफ्रेश कलर मारणं होता. मग भूक लागल्यावर आम्ही भिडलो समोसे आणले होते गरमागरम मस्त. निश्चय बिल्डिंगवाले दादा हे सगळे आपले ज्यानं आपल्याला पद्धतशीर मदत केली सगळ्यांना, त्यासाठी त्याचे मनापासून आभार. पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला जॉईंट मारून याला पद्धतशीर रिफ्रेश कलर मारणे आहे. ते पूर्ण झालं की खतरनाक रील टाकू. भेटू मग पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पेजला फॉलो करा. जय महाराष्ट्र.